विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नदीचे गाणे ही कविता बघणार आहोत. आता नदीचे गाणे म्हणजेच काय, की जी नदी आहे तुमची किंवा गावातली, गावाविषयी आपण ह्या कवितेतून माहिती घेणार आहोत. तर ह्या कवितेमध्ये नदीने स्वतःचे मनोगत म्हणजे जी स्वतःची व्यथा, चांगले किंवा वाईट अनुभव आहे तिचे मनोगत या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि नदीकाठच्या जीवनाचे सुंदर वर्णन या प्रस्तुत कवितेमध्ये कवीने केलेले आहे. आणि ही जी नदीचे गाणे ही जी कविता आहे ती वि. म. कुलकर्णी हे हे कवी ह्या कवितेचे आहे. तर मग आज आपण सर्वात प्रथम या कवितेचे वाचन करणार आहोत. बघा, या ठिकाणी कवितेचे वाचन करू. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते, पुढती लता वृक्ष किती काठावरती, भूमीतून जे मला भेटती. फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाळी खेळत बसती, कुठे आम्र तरुळ माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरूनी कोणी जल नेती, गुरे वासरी जवळी येती, मुले खेळती लाटांवरती, मी कोणाची मी सर्वांची, धावणी मज येणाऱ्यांची. जेथे गाईन तेथे फुलविन बाग मनोहर आनंदाची. बघा, तर आता या ठिकाणी कवितेचे वाचन झालेले आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या तालासुरामध्ये या कवितेला चाल लावू शकतात. आता या ठिकाणी सर्वप्रथम आपण आता स्पष्टीकरण बघणार आहोत. बघा, जे पहिलं कडवं आहे किंवा पहिलं स्टांजा ते आपण स्टांजा बघणार आहोत. बघा, दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. म्हणजे जी नदी आहे ही जी नदी आहे तिचा उगम कुठे होतो तर दरी दरीतून होतो. म्हणजे हे दोन डोंगर आहे आणि ह्या दोन डोंगरांच्या मधून इथून सेंटरमधून मध्यभागावरून काय होतं तिचा उगम होतो आणि सर्वप्रथम ती दरी दरीतून वाहत येते आणि नंतर वनावनातून ती काय होते झुळझुळ झुळझुळ अशी वाऱ्यासोबत वाहत येते. या ठिकाणी मी मंजूळ गाणे गाते. मंजूळ गाणे कोण गातं तर नदी गाते. आणि मंजूळ म्हणजेच काय, अतिशय मधुर किंवा जे सुरेख गाणं आहे किंवा स्वीट जे गाणं आहे ती कोण गात असते तर आपली ही जी नदी आहे ती गात वाहताना वाहता वाहता गात जाते असे या ठिकाणी लेखकाने तिचे वर्णन केलेले आहे. आणि मंजूळ गाणे गात गात ती कुठे जाते, पुढे 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 काय करत जाते, धावत जात असते. म्हणजे पुढे पुढे काय, जरी एकाच ठिकाणी जर थांबली तर ती पुढच्या गावाला जाईल का किंवा आपल्या गावातून एका ठिकाणी दुसरीकडे जाईल का, नाही. मग तिचं ते धावण्याचं जे कार्य आहे किंवा चालण्याचं ते तिला करावंच लागणार आहे. मग अशा प्रकारे ती इथून जर उगम होते ह्या दरीतनं तर गावामधनं ती वाहत किंवा धावत धावत पुढे पुढे ती काय करत असते, जात असते. बघा, या ठिकाणी दुसरा स्टांजा. वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते पुढती, लता वृक्ष किती काठावरती, भूमीतून जे मला भेटती. बघा, वसली गावे तीरावरती जी गावे आहे. बघा, या ठिकाणी इथे काय दाखवलेले आहे, जर गावं दाखवलेली आहे आणि ती तीरावर बसलेली आहे म्हणजे काय, की तीर म्हणजेच काय, जो नदीचा काठ आहे, नदीची जी किनार आहे त्या काठावर काय असते, जमीन असते, मातीचा भाग असतो. मग त्या मातीवर काय आहे किंवा त्या काठावर काय वसलेले आहे, या ठिकाणी गावं वसलेली आहे. बघा, मग आपल्या पण गावाचं तुम्ही उदाहरण घेऊ शकता की नदी आहे, नदीच्या दोन्ही साईडला काय असतात, घरं असतात. अनेक घरांचे काय होतं मग गाव तयार होतं आणि त्या गाव कुठे वसलेलं असतं, नदीच्या किनारी वसलेलं असतं. कारण का, तिथे पाण्याचा साठा असतो, आपल्याला पाणी नेहमी लागतं. मग मुबलक प्रमाणात पाणी कुठे उपलब्ध असतं तर नदीच्या किनारी. मग त्या ठिकाणी नदीच्या किनारी किंवा नदीच्या तीरावर काय असलेलं असतं, गावं वसलेलं असतं. तीर म्हणजेच काय, या ठिकाणी बघा तीरावरती शब्द आलेला आहे. तीरावरती म्हणजेच काय तर काठावरती. मग
जे गावं वस्तीला आहे त्यांना भेटून ती काय करत असते, पुढे पुढे ती जात असते. बघा, लता वृक्ष किती काठावरती, भूमीतूनचे मला भेटती. लता वृक्ष म्हणजेच काय, की लता म्हणजे काय तर वेल. आणि ती वेल वाढत वाढत कुठे जाते, तर झाडावर झाडावर जात असते. बघा इथे कडेला झाड दाखवलेलं आहे, छोटीशी जी वेल आहे ती वेल कुठे जाते, झाडाला पकडून पकडून वरती जात असते. आणि ती लता वृक्ष किती काठावरती, आणि ती भूमीतून येत असतात. ते तिला कुठे भेटतात तर नदीवर भेटत असतात. आणि भूमीतून जे मला भेटते म्हणजेच काय, नदी नदीच्या किनारी जे काठ आहे त्या भूमीतून किंवा त्या मातीतून ते कुठे भेटत असते, नदीला मिळत असतात. त्या लता वृक्षाची जी मुळं आहे किंवा रूट्स आहे ते शेवटी कुठे असतात, जमिनीत असतात. आणि जमिनीतून त्या नदीला ते भेटत असतात. बघा आता तिसरा स्टांजा. या ठिकाणी तिसरं कडवं बघा. फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाळी खेळत वसती, कुठे आम्रतरू माझ्यावरती शीतल आपली छाया धरती. बघा, फुलवेली मज सुमने देती. सुमन म्हणजेच काय तर फूल किंवा सुमने या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे चांगले किंवा पवित्र मन या ठिकाणी म्हटलेलं आहे. फुलवेली मज सुमने देती. मग आता या ठिकाणी सुमने, सुमनेचे दोन अर्थ होतात, एक पवित्र मन आणि एक सुमन म्हणजेच काय तर फुले, आपण ज्याला फुलं म्हणतो या ठिकाणी. मग फुलवेली मज सुमने देती, मग जी फुलवेली आहे किंवा जी वेल आहे त्या वेलीला कुठे कुठे काय असतात, फुलं असतात. मग ते काय देतात, ती नदीला काय देत असते, फुलं. एकदा गळून पडले पाण्या, मग नदीच्या किनारी जे झाड असतं, झाडावर वेली असतात, मग वेलीचे ते फुलं गळून कुठे जातात, शेवटी नदीला भेटत असतात. आणि ती कुठेतरी काय आहे, कुठे लवाळी खेळत बसती. मग ते फुले कुठेतरी लवाळीला अडकत बसतात आणि ते खेळत बसतात. मग लवाळी म्हणजेच काय, की एक प्रकारची पाण्याजवळ वाढणारी वनस्पती आहे, ती गवतासारखी, आणि ती पाण्याच्याच ठिकाणी वाढते आणि त्याला काय म्हटलेलं आहे, लवाळी. बघा या ठिकाणी लवाळी शब्द आलेला आहे. लवाळी, लवाळी म्हणजेच काय, तो गवतासारखा एक प्रकार आहे आणि तो पाण्या ठिकाणी एक वाढणारी वनस्पती असते, त्यालाच लवाळी या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग ती लवाळी काय, लवाळी सोबत काय करत असते, सुमनवेली काय करत असते, खेळत असते. बघा या ठिकाणी कुठे आम्रतरू माझ्यावरती शीतल आपली छाया धरती, कुठे आम्रतरू, आम्रतरू म्हणजेच काय तर आंब्याचे जे झाड आहे. बघा या ठिकाणी आम्रतरू आलेले आहे. आम्रतरू म्हणजेच काय तर आंब्याचे झाड. मग नदीच्या किनारी काय असतात, कुठे कुठे काय आहे, इथे जी नदीची किनार दाखवलेली आहे, मग किनारी काय असतात, आंब्याचे झाड असतात. आंब्याचे झाड म्हणजेच काय तर आम्रतरू. आणि ती आम्रतरू नदीला काय देत असते, छानशी शीतल किंवा थंड छाया किंवा थंड सावली धरतीला देत असते. बघा, शीतल आपली छाया धरती. मग ती आंब्याचे किंवा आम्रतरूचे जे झाड आहे, ती छानसं थंड सावली धरतीला, धरती म्हणजेच काय तर जमिनीला देत असते. बघा, पाणी पिवणी पक्षी जाते, घट भरुनी कुणी जल नेती, गुरे वासरी जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. मग बघा, पाणी पिवणी पक्षी जाती, म्हणजे पाणी आहे ते पाणी पिण्यासाठी शेवटी पक्षी कुठे येतात, नदीच्या किनारी झाड असतं, त्यांचे वास्तव्य कुठे असतं, पक्ष्यांचं झाडावर असतं. मग ते पाणी पिण्यासाठी शेवटी कुठे येणार, तर नदीला येऊनच ते भेटतात. आणि मग कोणी कोणी जे आहे स्त्रिया किंवा नदीच्या किनारी जे गावं वसलेले असते, शेवटी ते पाणी भरण्यासाठी कुठे येतात, ते बघा या ठिकाणी इथे घट, घट म्हणजेच काय की हंडा किंवा ज्याला घागर म्हणतो त्यालाच या ठिकाणी घट म्हटलेलं आहे. तर नदीपासून पाणी कोण नेत असतं, तर स्त्रिया. घट म्हणजेच काय, घागर किंवा हंडा भरून पाणी नेत असतं. पाणी म्हणजेच काय, तर या ठिकाणी जल, जल नेती म्हणजेच काय तर पाणी नेती. आणि घट भरून म्हणजेच काय, घागर किंवा हंडा भरून कोणी कोणी जल किंवा पाणी नेत असतं. आता तुम्हाला या ठिकाणी परीक्षेला येऊ शकतं, जलचा समानार्थी शब्द लिहा. मग जल म्हणजेच काय तर पाणी. बघा पुढे पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे, मुले खेळती लाटांवरती, मुले खेळती लाटांवरती, म्हणजे मुलं आहे तुमच्यासारखी, ते काय करत असतात, जे पाण्याच्या लहरी आहे, लहरींसोबत काय करत असतात, खेळत असतात. बघा या ठिकाणी, या ठिकाणी बघा कडेला 2-3 मुलं दाखवलेली आहे आणि ते छानशे पाण्यामध्ये
लहरींवर पोहत असतात किंवा खेळत आहेत. लाटा म्हणजेच काय, तर लाटा म्हणजेच लहरी असतात ज्या पाण्याच्या, त्या लाटांवर मुलं काय करत आहेत, खेळत आहेत. बघा शेवटचं जे स्टांजा आहे किंवा जे कडवं आहे ते बघायचं आहे. मी कोणाची मी सर्वांची बांधुनी मज नेणाऱ्यांची जाय, जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. मग नदी काय सांगत आहे, मी कुणाची आहे, तर मी सर्वांची आहे, मी कुणा एकाचीच नाही, अशी कोण म्हणत आहे, नदी म्हणत आहे. म्हणजे मी एकटी कुणाचीच नाही, मी कुणाची आहे, तर मानव किंवा प्राणी पक्ष्यांची सगळ्यांची आहे. आणि बांधुनी मज नेणाऱ्यांची म्हणजेच काय, जो कोणी मला बांधून नेईल त्याची मी असते. बघा एखाद्याने वाहता वाहता तिची जर दिशा बदलवण्यासाठी मातीचा बांध घातला किंवा तिची दिशा बदलवण्यासाठी तेथे जास्त माती रोवली तर तिची दिशा बदलते. म्हणजेच काय, बांधुनी मज नेणाऱ्यांची, जो कोणी मला बांधून नेतो त्याच्या दिशेने त्या दिशेने मी जात असते, असे त्याचा अर्थ आहे. बघा जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर, म्हणजे मी ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी काय होणार आहे, छानशी बाग फुलणार नाही, सगळीकडे काय होणार आहे, सगळीकडे हिरवळ किंवा आनंदाची बाग फुलणार आहे. आणि ती बाग कशी असणार आहे, मनोहर. मनोहर म्हणजेच काय, मनोहर म्हणजेच काय, तर सुंदर किंवा ज्याला आपण आकर्षक म्हणतो. मनोहरचा अर्थ काय, सुंदर किंवा आकर्षक. मग ती बाग कशी असणार आहे, अतिशय सुंदर, आकर्षक आणि शिवाय आनंदाची बाग असणार आहे. अशा प्रकारे आपली ही जी कविता आहे, V.म. कुलकर्णी हे जे कवी आहे त्यांनी अतिशय छानसं वर्णन या नदीचं केलेलं आहे. सर्वात प्रथम बघा, त्यांनी पहिल्या स्टांजामध्ये, मी सारांश सांगते आता थोडक्यात, ती दरीतनं वाहत वाहत येते आणि ती वाहत वाहत कशी जाते, तर झुझू झुझू मंजूळ गाणे ती वाहत जाते आणि तिच्या तीरावरती काय असतात, जी गावं वसलेली असतात त्यांना भेटून ती काय करत असते, पुढे पुढे तिचा मार्गक्रमण करत जाते. आणि जे काठावरचे लता वृक्ष असतात त्यांना, तेही तिला भूमीतून भेटत असतात. जी फुलवेली असतात किंवा लवाळी असतात त्यांच्याबरोबर ती खेळत असतात. ती कोण खेळत असतं, तर फुलवेली. आणि जे आम्रतुरू असतात म्हणजेच काय, तर आंब्याची झाडे, त्यांची जी शीतल छाया आहे ती पण धरणीला काय किंवा जमिनीला हवी हवीशी वाटते. आणि जे किंवा पशु पशु म्हणजेच काय, तर प्राणी आणि जे पक्षी असतात त्यांना तिचं जल ते पित असत. तर म्हणजे जल म्हणजे काय, तर नदीचं पाणी. पशु आणि पक्षी, गुरे वासरी म्हणजेच काय, गुरे वासरी म्हणजे जे गाय बैल शेळ्या वगैरे आहे ते तिचं पाणी पित असत. बघा या ठिकाणी चित्रात दाखवलेलं आहे, जी गुरे वासरी आहे, गुरे वासरी म्हणजेच काय, बैल गाय जे तुमचे प्राणी आहे, पाळीव प्राणी, ते छानसे नदीचं पाणी पित असतात आणि त्यांचं तहान भागवत असतात. आणि स्त्रिया पण काय करत असतात, त्यांचं घट किंवा घागर भरून नेत असतात. आणि मुलं पण छानशी त्या नदीवर एन्जॉय करतात किंवा लहरींवर खेळत असतात. आणि जी नदी कुणाला जर जे मानव आहे ते नदीला बांधून दुसरीकडे तिचं मार्गक्रमण करतात, त्या दिशेने ती वळत वळत जाते आणि जिथे जाईल तिथे ती काय करत असते, छानशी आनंदाची किंवा हिरवळ आपली पसरवत असते. आणि ती हिरवळ अतिशय बाग अतिशय मनोहर किंवा आनंदाची आकर्षक अशी असते. या ठिकाणी अशा प्रकारे आपली कविता ही संपलेली आहे. तर याच्या खालचा जो स्वाध्याय आहे तो स्वतः तुम्ही लिहायचा आहे आणि मला पाठवायचा आहे. अशा प्रकारे आपली कविता ही संपलेली आहे. या कवितेचे लेखन तुम्ही 2दा करायचे आहे आणि त्याचे वाचनही करायचे आहे तालासुरात. अशा प्रकारे आपली संपलेली आहे. धन्यवाद.